तर आज आहे शुक्रवार आणि आमच्या इथे आज बाजार भरतो. तर बाजारातून यायला खूप उशीर होतो गेल्यानंतर. तर यासाठी मी आधी थोडंफार जेवण बनवून जाणार होते. तर एका साईडला कुकर लावला होता आणि एका साईडला भोपळीच्या पानांची भाजी जी आहे ती बनवणार होती. तर त्यामध्ये थोडेसे तांदळाचे कणी आणि तूर डाळ टाकली. भाजी जी आहे ती बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकल्या. थोडंसं तेल टाकून त्याच्यात लसणाची फोडणी टाकली आणि जी भाजी आहे ती त्यात परतून घेतली. त्यामध्ये ती कणी आणि तुरीची डाळ जी होती ती मिक्स केली आणि त्यानंतर प्लेट ठेवून त्याच्यावरती पाणी ओतून वाफेवरती जी आहे ही भाजी शिजत ठेवली. आम्हा सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते. त्यानंतर मुलं इथं आली होती, त्यांना ॲपल ज्यूस हवा होता, तर त्यासाठी त्यांना ॲपल ज्यूस बनवून दिला आणि एका साईडला शांत जी आहे ती बसवली. कारण मला मध्ये-मध्ये खूप त्रास देत होती, हे कर, ते कर. त्याच्यासाठी एका साईडला त्यांना अ, जे काय हवं आहे ते दिलं आणि शांत बसले. तर त्यांना ज्यूस बनवून दिला. ते पित तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरली. सध्या ऊन जे आहे ते व्यवस्थित पडते, त्याच्यामुळे कपडे पण बऱ्यापैकी सुकत आहेत. तर सकाळी जे कपडे सुकत घातले होते सगळे बेडशीट्स वगैरे असो धुवायला काढले होते, तर ते कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित कपाटामध्ये ठेवल्या आणि जे सुकले नव्हते ते व्यवस्थित चिमटे वगैरे लावून व्यवस्थित ठेवले होते. कारण ते सकाळी काढणार होते कपडे. इथे समर्थने पसारा करून ठेवला होता सगळ्या घरामध्ये. तो सगळा उचलला, झाडू मारला आणि नाही म्हटलं तरी 5:30 वाजत आले होते. इथे याचं मध्ये-मध्ये चालू होतं. शाऊची जी आहे एक्झाम चालू आहे, तर तिच्या अभ्यासासाठी सुद्धा लवकर जाऊन लवकर यायचं होतं. पण जी घरातली कामं आहेत ती आवरत नव्हती. इथे समजचं मध्ये-मध्ये चाललं होतं. तर जी भांडी होती ती मगाशी थोडंसं फार जेवण बनवलेलं आणि यांना ज्यूस वगैरे बनवून दिलेला, ती पण लागलीच घासून घेतली. कारण आल्यानंतर खूप कंटाळा येतो. खूप पाय दुखायला लागलेले आधी आल्यानंतरच. त्यासाठी हे मी जातानाच प्रिपरेशन करून गेलेले व्यवस्थित असं. कारण घरात आल्यानंतर मला माहिती होतं होणार नाही यासाठी. आणि नंतर बाजारात गेले. त्याच्यानंतर जे दिवाळीसाठी भरपूर काही असे मस्त-मस्त तोरण वगैरे, रांगोळीचे साचे वगैरे आले होते, तर ते बघितले. मी पुढच्या शुक्रवारी घेणार होते, कारण दिवाळीला आता टाईम आहे, त्याच्यासाठी मी पुढच्या शुक्रवारी घेणार होते. आणि त्यानंतर घरी आले, थोडा वेळ बसले, कारण पाय जे आहेत ते खूप दुखायला लागले होते. त्यानंतर श्रावणी अभ्यास करत बसली. त्यांना भूक लागली होती, यासाठी मी पटापट असं भाकरी घालून घेतलं आणि इथे आळूवडी जी आहे ती मी सकाळीच बनवून घेतली होती, तर तिलासुद्धा फ्राय केलं आणि मुलांना देखील इथे फ्राईड राईस हवा होता, तर शेजवान फ्राईड राईस मसाला येतो तो घालून त्यांना तो भात परतवून दिला. ती आवडीने खातात तो भात, त्याच्यामुळे तो परतवून दिला आणि आम्ही देखील जेवलो आणि किचन व्यवस्थित आवरून घेतलं. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग?